और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। इंजिनिअरिंग करतोय, आपल्याला माहिती आहे आपण कसे पैसे भरतोय। छत्रपती शिवाजी महाराजांचा इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, तानाशाही दीपा दो, नरेंद्र मोदी दीपा दो, नरेंद्र मोदी दीपा दो, नरेंद्र मोदी दीपा दो। इन्कलाब जिंदाबाद, तानाशाही तानाशाही तानाशाही। जिंदाबाद। आज माता रमाई महिला बहुउद्देशीय संस्था व समस्त जनतेच्या माध्यमातून दिल्लीला जंतर मंतर या ठिकाणी जो घडलेला प्रकार आहे त्या प्रकाराचा प्रथमतः सर्व देशातून व जनतेने विरोध करत आहे। जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे। 20 तारखेला जे शांतताप्रिय विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेले त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अशा प्रकारे ह्या मोदी सरकारने चिरडलेलं आहे। जसं की संसदेकडे नक्षलवादी आलेले आहे, जसे की आतंकवादी आलेले, त्यांच्यावर अश्रुधूचे नडकांड्या फोडण्यात आले आहे, अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आलेला आहे, आर्मी वापरलेले गेले, अशा प्रकारे बंदूक ताणले गेलेले आहे। मी प्रश्न विचारतो या भामट्या सरकारला, या मोदी सरकारला, की तुम्ही जर व्यवस्था व्यवस्थित करू शकत नाही मग तुमचं या सत्तेवर राहण्याचं कारण काय? आम्ही फक्त प्रधानचाच शिक्षण मंत्री प्रधानांचाच राजीनामा नाही, आता आमची मागणी आहे की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे आणि ही अमानुष व्यवस्था सरळीत करण्याचं काम या सत्तेने केलं पाहिजे आणि नरेंद्र मोदीला राजीनामा देऊन अहिंसेला त्यांनी साथ दिली पाहिजे। महिला बहुउद्देशीय संस्था आमची महिला संस्था आहे। आमच्या संस्थेचे अध्यक्ष मॅडम सुनीता दोंदे, खजिनदार मॅडम सुवर्णा पवार, मी सचिव वर्षा मेश्राम, तर आणि आमचे सर्व सदस्य। आज या देशात घडत आहे, आज या देशात जे घडत आहे आपण बघतोय सगळे। आज 30 दिवसापासून दिल्लीमध्ये आंदोलन चालले, उपोषण चालले शांततापूर्ण। मुलांचं काय बोलणं आहे, मुलांचं मत काय आहे की नीटचे पेपर फुटतात। आज आपण पालक मुलांच्या शिक्षणासाठी कसे कसे करून पैसे गोळा करतो, कोणी कामाला जाऊन घर विकून सुद्धा मुलाच्या शिक्षणासाठी पैसा जमा करतो आणि पेपरच्या टायमाला पेपर फुटीच्या दरम्यान मुलांची निराशा होते आणि मुलं आत्महत्या करतात। आज 22 मुलांनी आत्महत्या केली। आज वर्षानुवर्ष घडत आहे हा। त्यावेळेला आज मुलांनी प्रश्न विचारला, यावेळेला मुलांना जाग आली, विद्यार्थ्यांनी मुलं प्रश्न विचारत आहे की तुम्ही एवढी आपल्या शासनाला विचारताय की तुम्ही व्यवस्था का व्यवस्थित करू शकत नाही, की पेपर का फुटतात, प्रश्न विचारण्यासाठी आज 20-25 दिवस झाले जंतर मंतरवरती आंदोलन चालू आहे। पण या सरकारने त्यांच्याशी चर्चा न करता त्यांचा शांततापूर्ण आंदोलन भरकटून त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले। जसे काय हे आतंकवादी आहेत, हे जे मुलं आहेत ते आपले मुलं नाहीत, हे भारताचे नागरिक नाहीत, हे आतंकवादी आहे पाकिस्तानमधून आलेले। अशी त्यांची मारहाण केली, मुलींवरती अत्याचार केले। एका रात्रीतून तुम्ही कमिशनर बदलले फक्त मुलांवरती, मुलांचं आंदोलन थांबवण्यासाठी, ते पण शांततापूर्ण असलेलं। अरे पण जेव्हा 3 वर्षाच्या मुलीचा जेव्हा त्याच्यावर अत्याचार होतो त्यावेळेला तुमची व्यवस्था कुठे जाते? त्यावेळेला तुमच्याकडे व्यवस्था नसते। पण जर एखादा माणूस प्रश्न विचारतो तर त्यांचं आणि एखाद्या प्रश्नावर तुम्ही उत्तर देत नसता, त्यावर आंदोलन करता शांततापूर्ण, तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावर त्यांचं आंदोलन चिरडण्यासाठी रात्रीतून तुम्ही सुरक्षा उभी करता आणि सुरक्षा पण अशी पोलिसांच्या वेशामध्ये तुम्ही गुंड उभे केलेत।
जर खरंच पोलीस असते, आपल्यातलेच मुलं शिकलेले पोलीस बनतात, ते खरंच मुलांना अशी मारहाण केली असती. तुम्ही दांडूला खिळे लावून मुलांना मारलं. अरे आज आमचा मुलगा 3 वर्षाचा जरी असेल आणि 6-7 वर्षाचा जरी असेल, शिक्षकांनी मारलं तरी आम्ही प्रश्न विचारतो, आमच्या मुलांना का मारलंय? आमच्या मुलांना अमानुष मारहाण केले, हात तोडले, पाय तोडले, कोणाचं डोकं फोडलंय, मुलगी मरण पावली. जर असं असताना आम्ही प्रश्न विचारायचे नाही. मुलांचं म्हणणं काय होतं? शिक्षण व्यवस्था सुधारावी आणि जर एखादा मनुष्य जर ऑफिसमध्ये काम नीट करत नसेल तर त्यांना काढून टाकण्यात येते. मग शिक्षण व्यवस्था जर नीट नसेल तर शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागितलेला ना त्यांनी मुलांनी. पण तुम्ही तोडगा न काढता, चर्चा न करता त्यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. तर आज आम्ही आमच्या मुलांनी फक्त शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागितला, पण आज आम्ही इथं पालक लोक शिक्षण मंत्र्याचा नाही तर या पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा अशी आम्ही मागणी करतो. आणि ही शिक्षण पद्धती बदलली पाहिजे आणि आमच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे. आमचे मुलं हे विद्यार्थी होते, पुढचे डॉक्टर, पुढचे इंजिनियर, पुढचे वकील. आमचे विद्यार्थी आम्ही आई वडील म्हणून त्यांच्यासाठी कसे प्रयत्न करतो हे आम्ही आई वडिलांनाच माहिती. आम्ही आमचे घरदार विकून मुलांना शिकवतो. तुमचं तिथे मार खाण्यासाठी नाही किंवा पेपर फुटी झाल्यावर आत्महत्या करण्यासाठी नाही. आम्ही आमच्या मुलांना शिकवतो. आमचे स्वप्न असतात, आमचा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, आमचा मुलगा वकील झाला पाहिजे, असं आमचं मत आहे. त्याच्यासाठी आम्ही मुलांना शिकवतो. तुम्ही तुमच्या मुलांना मारहाण करणार का? आमच्या मुलांना तुम्ही असं मारलंय बेदम, तर आमची मागणी आहे पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.